सर्वप्रथम नमस्कार। आज आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गट यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे प्रथमतः या ठिकाणी स्वागत करत आहे। आता येणाऱ्या पुढील काळामध्ये बारामती नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी मागच्या महिन्यामध्ये म्हणजे 30 सप्टेंबर रोजी जी प्रभाग रचना झाली ती प्रभाग रचना अंतिम झाली आणि त्याच्या ज्या चतुर्सीमा ठरवून दिलेल्या होत्या त्या चतुर्सीमेनुसार प्रभागामध्ये जे मतदार आहेत त्या मतदारांचा मतदार नोंदणी हे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक चतुर्सीमेनुसार टाकणं अनिवार्य होतं। परंतु बारामती नगर परिषद व काही नगर परिषदेशी संलग्न असलेले जिव्हाळ्याचे काही लोक त्यांचे म्हणजे काही विशिष्ट राजकीय गट यांनी जो मतदार याद्यांमध्ये घोळ केलेला आहे त्या संदर्भात आज मी आपणा सर्वांना येथे आमंत्रित केलेले आहे। यामध्ये सांगायचं झालं तर मी प्रभाग 13 हा प्रभाग 13चा बारामती नगर परिषदेने 30 तारखेला प्रसिद्ध केलेला नकाशा आहे। तर 30 तारखेला ज्यावेळेस हा बारामती नगरपालिकेचा नकाशा प्रकाशित केला त्यावेळेस 5052 हे मतदारांची संख्या होती। त्यामध्ये पाहायला गेलं तर येथे आंबेडकर वसाहत असेल, त्यानंतर भीमनगर असेल, परकाळे बंगला असेल, तावरे बंगला असेल, 3 हत्ती चौक असेल, नीरा कॅनलचा रोड असेल, चंद्रमणी नगर असेल, पोस्ट ऑफिस असेल, वडार हाऊसिंग सोसायटी असेल, जय भीम स्तंभ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत असेल, असे सर्व जे पण एरियाज आहेत ते या नकाशामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। त्यावेळेस त्याची लोकसंख्या 5052 होती। पण 8 ऑक्टोबर रोजी जी नगरपालिकेने जी प्रसिद्ध मतदार यादी केलेली आहे तर त्या मतदार यादीची जी लोकसंख्या आहे ही प्रभाग 13ची 2193 इतकी प्रभागाची लोकसंख्या आहे। आता यामध्ये मी तुम्हाला सांगते, शासनाने ठरवून दिलेल्या नगर परिषदेच्या कार्यक्रमानुसार जे त्यांनी मतदार चतुर्सीमेनुसार प्रभागामध्ये घ्यायला पाहिजे होते ते न घेता प्रभाग 13ची लोकसंख्या 5052 आहे। त्यामध्ये एससीची 2228 तसेच एससीची 7 व बाकी इतर मतदार आहेत। त्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये 2193 इतकेच मतदार ठेवलेले असून इतर जे मतदार शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे 2859 मतदार जे आहेत ते प्रभाग 12, प्रभाग 13 व प्रभाग 13 यामध्ये त्यांची नावे समाविष्ट केलेली आहेत जी की ते त्या प्रभागामध्ये रहिवासी नाहीत। आणि जे मतदार माझ्या भागामध्ये 2193 शिल्लक राहिलेले होते ते मूळतः तेथील स्थानिक रहिवासी नाहीयेत आणि नगरपालिकेने जो नकाशा तयार केलेला आहे त्या नकाशातील 700 ते 800 मतदार हे संपूर्णतः बाहेरचे आहेत, त्यांना मी ओळखत देखील नाही। म्हणजे असं जाणून बुजून आपल्या फेवर मधील काही लोकांना निवडून आणण्यासाठी केलेले हे कारस्थान आहे। आणि प्रभाग 14 जो आहे तो प्रभाग 14ची जर तुम्ही नकाशा पाहिला, हा प्रभाग 14चा नकाशा आहे। तर याची लोकसंख्या 30 तारखेला 5219 इतकी मतदारांची संख्या होती। परंतु 8 तारखेला ज्यावेळेस पब्लिश झाला त्यावेळेस त्याची संख्या 5530 म्हणजे प्रभाग 13चे जे 311 मतदार आहेत हे प्रभाग 14 मध्ये वाढवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर प्रभाग 12ची प्रसिद्धी नकाशानुसार 4867 इतकी लोकसंख्या होती आणि ज्यावेळेस 8 तारखेला पब्लिक मतदार यादी केली त्यावेळेस त्याची लोकसंख्या 7112 झाली। म्हणजे टोटल 2245 मतदान हे प्रभाग 13 मधील प्रभाग 12ला वळवण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने प्रभाग 13 जो आहे हा जाणीवपूर्वक एक कट करून आणि एकदम गलिच्छ पद्धतीचं राजकारण करून या प्रभागाची तोडफोड केलेली आहे आणि जे स्थानिक मतदार नसताना देखील बाहेरचे मतदार आणून माझ्या प्रभागामध्ये त्यांचे नाव घेतलेले आहेत। तसेच प्रभाग 13चे मूळ रहिवासी हे इतर भागांमध्ये त्यांना जाणून बुजून त्यांची नावं इतर प्रभागामध्ये देण्यात आलेली आहेत। प्रभाग 13 मध्ये जो मतदार यादीमध्ये घातलेला गोंधळ जो नगरपालिकेने जाणीवपूर्वक केलेला आहे त्याच्यावरती काल दिनांक 10 ऑक्टोबर रोजी आम्ही काल नगरपालिकेमध्ये हरकती अर्ज आम्ही दाखल केलेला आहे। त्यानुसार निश्चितपणाने बारामती नगर परिषद यामध्ये बदल करेल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षेची मागणी करतो की त्यांनी आमच्या हरकतीवरती नक्की योग्य तो
आम्हाला न्याय द्यावा अशी आम्ही बारामती नगरपालिकेकडून एक अपेक्षा व्यक्त करतो.